पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के यांची अज्ञात 5 लोकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली व त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली। या घटनेत डॉक्टर दिलीप मस्के यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान या घटनेचे पडसाद शहरात उमटले आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कळमनुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनास दिले। याबाबत सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के दिनांक 19 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान कळमनुरी तालुक्यातील हातमाली येथून त्यांच्या कार क्रमांक MH12QY 8082 या कारने हिंगोलीकडे जात असताना सेलसुरा फाट्याजवळ अज्ञात 5 जणांनी त्यांच्या कार समोर पांढऱ्या रंगाची कार आडवी करून डॉक्टर दिलीप मस्के यांच्या वाहनावर दगडफेक करून कारची तोडफोड केली व गाडीत बसलेले डॉक्टर दिलीप मस्के यांना दगडाने व बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले हे पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले। याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली व डॉक्टर दिलीप मस्के यांना उपचारासाठी हिंगोली इथं हलवण्यात आले। तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले, परंतु डॉक्टर दिलीप मस्के यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकल धनगर समाजाने मोर्चा काढत कळमनुरी पोलीस स्टेशन समोर तब्बल तासभर ठिय्या आंदोलन करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनास देण्यात आले। या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। या प्रकरणी आफ्ताब रहीम खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 5 अनोळखी इसमांविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमच्या परिवाराचे एक ज्येष्ठ सदस्य, एक विद्याविभूषित वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्व डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावरती प्राणघातक असा हल्ला झालेला आहे। हा देश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानावर चालत असतो। हा हल्ला अतिशय निंदनीय आहे। मी सगळ्यात आधी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सण चालू आहे। प्रत्येक उमेदवारांनी त्यांच्या भूमिका बजावायच्या असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की सगळे उमेदवार समाजापुढे सोबत जा, स्वतःचे अजेंडे सांगा, समाजाला जे वाटते त्याच्यावर ते मतदान करतील। परंतु हल्लेखोराला जात नसते, पक्ष नसते, पात नसते, पंथ नसतो, तो देशद्रोही असतो। म्हणून कुठे आपण अतिरेक न करता माननीय प्रशासनावरती, पोलीस प्रशासनावरती, संविधानावरती आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे। म्हणून या ठिकाणी कोणी पक्षाचा माणूस उपस्थित नाही, तर समाज म्हणून आम्ही सगळे उपस्थित आहोत। मी भाजपा महायुतीचा आहे, डॉक्टर साहेब आघाडीचे आहेत, आमचे युतीचे नेते केशवराव नाईक साहेब आहेत। आम्ही सर्व पक्षीय लोक समाज म्हणून एका चांगल्या माणसावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात इथे आलेलो आहे। म्हणून महोदयांना आणि विद्यमान ठाणेदारांना आमची विनंती आहे, आपण 48 तासाच्या आत या हल्लेखोरांना जेरबंद करा आणि यांच्यावर ज्या लागतात ते योग्य त्या कलम लावून यांना कारण की हा हल्ला सामान्य नाही, हा लोकशाहीवर गदा घालणारा आहे, लोकशाहीची हत्या करणारा आहे आणि संविधानाची पायमल्ली करणारा हत्या आहे। म्हणून या वैचारिक भूमी असलेल्या मराठवाड्याच्या कळमनुरीच्या या विधानसभेला, या तालुक्याला गालबोट लागू नये, भविष्याची चिंता करता यांना तात्काळ अटक करावी। ज्यांच्यावर हल्ला केला त्या मस्के आडनावामध्ये काय आहे याचा इतिहास हल्लेखोरांनी पुन्हा एकदा वाचून घ्यावा। त्याचं उत्तर योग्य वेळी काळ देईल। मी अधिकचं संविधानाला तडा जाईल असं बोलणार नाही, परंतु याची मी पुन्हा निषेध करतो आणि पुन्हा प्रशासनाला विनंती करतो की अंत पाहू नका, हाताबाहेर परिस्थिती जाईल, याची परिस्थिती तुम्हालाच भोगावी लागेल। म्हणून आम्ही प्रशासनाला सहाय्य करू, सोबत आहोत, तात्काळ कारवाई करा ही विनंती करतो आणि थांबतो।